बघा आमच्या इकडं आज सकाळपासून भरपूर आभाळ आलेलं आहे. भरपूर असं वातावरण खराब आहे आणि बारीक टिपके पण पडायला लागलेले आहे पावसाचे. आता हा पाऊस नुकसानीसाठीच येणार आहे. बिटाची काढणी चाललेली आहे. आज अखेर आमची बीट काढणी होणार आहे. बघा 9 बाय आहेत आम्ही रानात. गोणींमध्ये बीट खुडून ठेवलेलं आहे. अजून बघा इकडे थोडे थोडे ढिग 3-4 ढिगांचा माना राहिलेला आहे आमचा अजून खुडायचा. बघा वाडा पण आलेला आहे बकरावाल्यांचा. बघा हे बघा किती मोठं बीट झालंय. त्याला काही खताचा डोस पण नाही दिला. एकदाच खत टाकले तरी वातावरण चांगलं असल्यामुळे किती मोठं बीट झालेलं आहे बघा. अजून इकडं थोडासा वाफा राहिलेला आहे 1-2 ढिगाचा काढायचा आणि एवढं खुडायचंय. अखेर आज आमची बीट काढून होणार आहे बघा. गाळ पण आहे भरपूर आहे बघा बीटला. तर खुडायला पण थोडं जड जातंय. थोडं खुडायला पण जड जातंय बीट. किती माजलेलं आहे बघा. हाईट पण किती झालेली आहे बिटाची. पाऊस लागला बरं का आमच्या इकडे यायला. तुमच्या इकडे आहे का पाऊस? बघा पावसाचे टिपके पडायला लागलेत आमच्या इकडे. चला घेतो बीट काढून. या बीट खायला आमच्या इकडे. बघा म्हटलं होतं ना आमच्या इकडे खूप आभाळ आहे. पाऊस पडायला लागलाय बघा. पाऊस यायला लागलाय. कसा पडतोय पाऊस. आणि मी घोंगटा घेऊन बसले आता. मध्ये घोंगटा होता त्यामुळे बसलेली घोंगटा घेऊन. बघा पाऊस येतोय आणि बिटाला गाळ आहे भरपूर. तर गाळ असल्यामुळे आता ओल्लं झालंय बीट. ते खुडायला पण त्रास होतोय. हातातून निसटतंय बघा. बघा तिकडे बाया झाडाखाली जाऊन बसल्यात पाऊस यायला लागल्यामुळे. भरपूर वावरात साऱ्या गुणीच झाल्या. त्या आता संध्याकाळचं वाहून टाकायचे. किती गुणी झाल्या. अजून एवढं खुडायचं राहिलंय बीट आमचं. पावसाने हजेरी लावली. आता मालांचं नुकसान करायला लागला यायला पाऊस आता. तुमच्या इकडे आहे का पाऊस? कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.